नालासोपारा के कड़म इलाके में एक रिजॉर्ट में शराब पार्टी के दौरान हवा में फायरिंग का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि देर रात करीब 1 बजे अति उत्साह में एक शख्स ने देसी रिवॉल्वर से हवा में गोली चला दी। गनीमत रही कि इस फायरिंग में कोई घायल नहीं हुआ। जानकारी के मुताबिक भिवंडी का रहने वाला संदेश गुरव अपने दोस्तों के साथ पार्टी करने के लिए कड़म स्थित तुड़शी रिजॉर्ट पहुंचा था। आरोप है कि शराब के नशे में उसने देसी रिवॉल्वर निकालकर हवा में फायरिंग शुरू कर दी। घटना की जानकारी मिलते ही अरनाला सागरी पुलिस ने मामले में कार्रवाई करते हुए एफआईआर दर्ज कर ली और आरोपी संदेश गुरव को हिरासत में ले लिया है। पुलिस अब ये भी जांच कर रही है कि आरोपी के पास रिवॉल्वर कहां से आई और उसके पास हथियार रखने की अनुमति थी या नहीं। फिलहाल इस घटना में किसी के घायल होने की खबर नहीं है, लेकिन रिजॉर्ट में देर रात शराब पार्टी के दौरान खुलेआम फायरिंग की घटना ने सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल जरूर खड़े कर दिए हैं। सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली। मग त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासात। सर, ती जी फायरिंग करणारा नेमका कोण होता, तो तिथे कशासाठी आला होता आणि त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। ती फायरिंग करण्याचं कारण काय होतं? फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। तसं आता तपास करीत आहोत, त्याबाबत तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही बॅकग्राऊंड काय सर? त्याचा बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि ते अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। कुठले गुन्हे दाखल आहेत? शरीराविषयीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे, तरी आम्ही आमच्या सिस्टममध्ये चेक करून ते मग त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत। पॉलिटिकल टचमध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत खात्री करणार आहोत। सर, काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला आपण अटक केली? सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। वेपन ताब्यात घेतलेला आहे आपण आणि सोबत काडतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आता। सर, तो जो वेपन होता तो कसं लायसन्सधारक वेपन होता का, कुठून आला होता, कसं काय? सदरची वेपन हे लायसन्सधारक नाही आहे आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत आता सध्या।